मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। माणसानं देव आई वडिलांची भक्ती मोठ्या विश्वासानं करावी असं आव्हान धामणी तालुका तासगाव येथील विठ्ठल बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आकाश पाटील यांनी केलंय। खडाव तालुक्यातील मोराळे येथील माजी उपसरपंच शिवाजीराव शिंदे यांच्या पत्नी योगिता शिंदे यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात हरिभक्त पारायण आकाश पाटील बोलत होते। यावेळी मायणी येथील कासदूत डेअरीचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण शिंदे, बनपुरीचे माजी सरपंच रामभाऊ देवकर, किसनशेठ शिंदे, गोरक्षेठ निकम, सुरेश शिंदे, जिल्हा बँकेचे तांत्रिक अधिकारी सूरज शिंदे, प्रल्हाद कंसे आदींसह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभक्त पारायण पाटील म्हणाले, श्रद्धा आणि विश्वासाने परमेश्वराची केलेली भक्ती कधीही वाया जात नाही। योग्य वेळ आली की परमेश्वर माणसाला सर्व काही देतो, तर कितीही मोठी संकटे आली तरी त्यातून वाचवण्याचं काम त्याच्याच हातून होतं। माणसाने देव धर्माबरोबर जन्मदात्या आईवडिलांना कधीही विसरू नये। युवा उद्योजक अथर्व शिंदे, आर्यन शिंदे यांनी स्वागत केले। पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। वाया गेला तुकोबराय संतात माझ्या आयुष्यातला शिंक आणि जांभळे आणि खोकल्याला जितका वेळ वाया गेला ना, तितका वेळ सोडून मी आयुष्यभर फक्त भक्ती केली। काय केली? भक्ती केली। महाराज, आम्ही शिंक आणि जांभळे आणि खोकला इतकाच वेळ आमच्या संसारातून वाया जातो, नाहीतर आयुष्यभर आम्ही फक्त संसाराकडेच लक्ष देतो। आम्हाला देवाकडे लक्ष द्यायला वेळ नाही। पण ऐकून जा, जर मनापासून जर तुम्ही देवाची भक्ती केली तर देव तुमच्यावर कृपा करेल। महाराज, पुरावा काय? लक्ष देऊ नाही का? तुकोबरायांनी तिसऱ्या चरणात सांगितलं, अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला पायापै विठ्ठला ठेवी। मग तुकोबरायांना सांगू लागले, ऐका, जो अनाथ झालाय, ज्याचा विश्वास त्या देवावर आहे, एक दिवस देव नक्की कृपा करतो। ऐकून जा, द्रौपदीचा विश्वास होता त्या देवावर, द्रौपदीचा विश्वास होता त्या देवावर। लक्ष देऊ नाही का? द्रौपदीचा विश्वास त्या देवावर होता। शेवटच्या क्षणाला द्रौपदीचा शेवटच्या क्षणाला देवावर विश्वास होता। ऐका, ज्यावेळेस भर सभेत द्रौपदीला आणलं गेलं आणि द्रौपदीला आणल्यानंतर भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, त्यावेळेस द्रौपदीला माहित होतं की या सभेमध्ये माझे 5 पती बसले। विश्वास कोणावर होता? कोणावर होता? 5 पती बसलेत, नवऱ्यांवर विश्वास होता। पण ज्यावेळेस नवऱ्याने मानाखाली घातल्या, ऐका, द्रौपदीला वाईट वाटलं, पण द्रौपदीला अजून विश्वास होता की या सभेमध्ये मोठे मोठे रती महारथी बसलेत, कृपाचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, ऐकून भीष्माचार्य आहे, यांच्यावर द्रौपदीचा विश्वास होता। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा मानाखाली घातल्या आणि मग द्रौपदीला कळालं, ह्या जगाच्या पाठीवर कोणीही येणार नाही। आता येईल ना, तो जगाचा बाप येईल। म्हणून जो एक हात साडीला धरला होता तोही हात सोडला आणि दोन्ही हाताने त्या देवाला हात मारली। काय हाक? आयुष्यातला कोणता दिवस कधी शेवटचा येईल सांगू शकत नाही। कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा। लक्ष देऊन ऐका, आयुष्यातला कधी कोणता दिवस शेवटचा असेल सांगू शकत नाही। मग महाराज, काहीतरी पर्याय सोपा सांगा ना की आमच्या जीवनाचा उद्धार होईल। लक्ष देऊन ऐका, तुकोबरायांनी लोकांना सांगितलं, एक काम करा, माझ्याकडे शेवटचा पर्याय, तो जरी पर्याय तुम्ही केला तरी तुमच्या जीवनाचा मार्ग सोपा झाल्याशिवाय राहणार नाही। महाराज, देव सोडल्यानंतर दुसरी भक्ती कोणाची करावी? ऐकून जा, जगाच्या पाठीवर 2 देव आहेत। ते 2 देव पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात। जगाच्या पाठीवर 2 देव आहेत, ते 2 देव पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात। ऐकून जा, त्या 2 देवाची नावं काय आहेत महाराज? त्या 2 देवाची जर आम्ही सेवा केली तर आमचं कल्याण होईल का? ऐकून जा रे गड्या, त्या 2 देवाची सेवा करा। महाराज, ते 2 देव नेमके कोण आहेत? ऐकून जा, प्रत्येकाच्या घरात ते 2 देव आहेत। त्या 2 देवाची जर तुम्ही सेवा केलीत ना, तर आयुष्य हे जगाचा बाप तुमच्या दारात चाकरीला आल्याशिवाय राहणार नाही। महाराज, नेमके तो 2 देव आहेत कोण? ऐकून जा, पहिला देव आहे तो तुमचा बाप आहे आणि दुसरा देव आहे तो तुमची आई आहे। या 2 देवाची जर तुम्ही सेवा केलीत ना, तर जगाचा बाप तुमच्या दारात चाकरीला आल्याशिवाय राहणार नाही। कधी जाताना पंढरीला आवाज क्लिअर करायचा, कधी जाता, लक्ष देऊन ऐका, कधी पंढरपूरला गेलात ना, तर विटेवरच्या मालकाला विचारा, अरे पंढरपुरात आलायस कशाला? त्यावेळेस विटेवरचा मालक सांगत, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, आणि तुका म्हणे मात धन्य त्याची। त्या पुंडलिक रायाच्या आई वडिलाच्या सेवेकरता मी कुठं आलो? पंढरपूरला आलो। म्हणून आई वडिलाची सेवा करा। जर आई वडिलाची जर तुम्ही सेवा केलीत ना, तर लक्ष देऊन ऐका, जगाचा बाप तुमच्या दारात येतो, हे लक्षात ठेवा। जगाचा बाप आल्याशिवाय राहत नाही। पण महाराज, आई वडिलाची सेवा करायला आम्हाला वेळ नाही। पण ऐका ना गड्या, महाराज, आई वडिलाची सेवा करायला आम्हाला वेळ नाही, पण खरं सांगू तुम्हाला, 25,000चं जर कुत्र घेतलं ना, कुत्र 25,000चं जर कुत्र घेतलं ना, आणि जर ते 25 लाखाच्या गाडीतून फिरवलं आणि त्या कुत्र्याला किती जरी चांगलं चांगलं खायला घातलं ना, तर ते कुत्र
एक ना एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. पण आईबाप घरात नको असले तर गाईच्या गोठ्यात आणून ठेवा. आणि जर गाईच्या गोठ्यात आईबापाला जर ठेवलं ना तर खरं सांगू तुम्हाला, तुम्ही जाता जाता त्यांना अर्धी भाकरी खायला द्या. अर्धी दोघं खातील रेगड्या, पण उभ्या आयुष्यात तुमचं चांगलं व्हावं असाच आशीर्वाद देतील हे लक्षात ठेवा. म्हणून आईबापाची सेवा करा. महाराज आईबापाची सेवा केल्यानंतर नेमकं मिळतं तरी काय? जर लक्ष देऊन ऐका. आता भव्य दिव्य स्वरूपाला प्रयागला कुंभमेळा झाला. ऐका, ज्याला प्रयागला जाऊन स्नान करून पुण्य नाही कमवता आलं ना, त्यांच्याकरता एक पुण्य करण्यासाठी एक मार्ग सांगून जातो. घरात जर आईबाप असतील ना तर त्या आईबापाला घ्या. भलं मोठं एक पातेलं घ्या आणि त्या पातेल्यात आईबापाचे पाय टाका. आईबापाच्या पायावरती गरम पाण्यानं चोळून आईबापाचे पाय धुवा. आईबापाचे पाय बाजूला काढा आणि आईबापाचे पाय बाजूला काढल्यानंतर जे आईबापाचं धुतलेल्या पायाचं जे पाणी आहे ना ते पाणी घ्या आणि तुम्ही त्या पाण्याने आंघोळ करा. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, प्रयागला जाऊन जितकं पुण्य मिळालं नाही ना तितकं मायबापाच्या धुतलेल्या पायानं जर आंघोळ केली ना तर 1000 पटीनं तुम्हाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी आईबापाच्या सेवेची ताकद आहे. लक्ष देऊन ऐका. म्हणून आईबापाची सेवा करा रे गड्या. काय असते? मोराळे गावचे माजी कर्तबगार उपसरपंच शिवाजीराव शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ योगिता शिवाजीराव शिंदे यांचं प्रथम वर्षश्राद्ध आपला द्वितीय पुण्यस्मरण दिन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. सकाळपासून धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर आता 10 ते 12 या वेळेत हरिभक्त पारायण आकाश पाटील धामणीकर यांचं सुसरावे असं कीर्तन झालं. महाराज जास्त बोलण्यासाठी मी उभा नाही, तर आपल्याबद्दल या कुटुंबाच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आकाश महाराजांनी चांगल्या पद्धतीनं घेतलेला अभंग सोडवण्याबरोबरच या ठिकाणी आपल्या सर्वांचं योग्य रीतीनं प्रबोधन केलं. त्याबद्दल त्यांचं शिंदे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार, कृतज्ञता. त्याचबरोबर ते पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था चालवत आहेत. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या नावानं सुरू असलेल्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन गोड गायनाची, मृदंग वाजनाची चांगल्या प्रकारे साथ केली. त्याबद्दलही या शिंदे परिवाराच्या वतीनं आपणाला मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, शिंदे वहिनींचं हे जाण्याचं वय नव्हतं, त्या आखाली गेलेले आहेत. त्यांचं कर्तबगारी पाहिली असता तसं पाहिलं तर शिवाजीराव उपसरपंच पदावर काम करत असताना मी जवळून अनुभवले. अत्यंत तडफेने काम करणारा हा माणूस गावासाठी पूर्ण वेळ त्यांनी दिला आणि समाजसेवा, राजकारण करत एका बाजूला शिंदे शिवाजीराव करत होते, तर दुसऱ्या बाजूला धर्मपत्नी योगिताताईंनी त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली. 2 मुलं अथर्व आणि आर्यन यांना चांगल्या प्रकारे घडवलं, संस्कारित केलं, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं केलं. आज त्यांचं दूध संकलन केंद्र या भागामध्ये एक चांगलं नावारूपाला आलेलं आहे. हे केवळ मातेच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे. महाराजांनी. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, मोराळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.